काय चाललंय त्यांचं दोघांचं? लय मस्त आहे दोघांचं. बघ की बघ आता बघ आता बघ. हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. ओ 8:50 झाली. आता कॉलेजला जायचंय. निशांतचा फोन आला तर थांबलोय म्हटलं मी मायनीमध्ये ये पटापट. मम्मी जेवण बनवते डब्यासाठी, ते न्यायचंय मला आता. त्यासाठी म्हणलं थांबावं जरा थोडा टाइम मग जाऊ. बघू झाले का पटापट आणि जाऊ. लेट नको करायला. HTML तर पहिलेच आहे प्रॅक्टिस. मागच्या सोमवारी होतं, पण ते मागच्या सोमवारचं C प्रोग्रामिंगचं घेतलं होतं HTMLच्या जागी. या टायमिंगला आहे वाटतं, म्हणजे या सोमवारपासून म्हणले होते HTML तर होईल. बघू आता जाऊन काय होतंय ते. मिनिटामध्ये आलो आता चाललो कॉलेजकडे. कुठल्या तर 10:30 वाजले. प्रॅक्टिस होईल चालू माझ्या अंदाज. जाऊनच बघू की काय होतंय ते. संख्या चांगलं तुझं आवडलं बाबा, तू असं तरी करतो. माझे मित्र डायरेक्ट उड्या आणतात पुढे कॅमेरा दिसला की. आम्ही काल खेळतो. हॅलो. 3 hours later. प्रॅक्टिकल झाले. आता जेवण करून आता परत लेक्चर करायला चालले. आणि आता इलेक्ट्रॉनिक्सची टेस्ट आहे. मॅडम म्हणलं तर बघू जाऊ काय होते ते. प्रेझेंटेशन लागेल तेवढं बाकी येईल तेवढं लिहायचं, बाकीचं सोडून द्यायचं. तर बघू आजूबाजूला कोण हुशार असेल तर काढतोय. काय पाहायला लागले काय तो म्हणतो कुराट लागली. येतंय बघ की, पाय बघ की कसा करतोय. पाय उचलतोय गडी कसा. 3 hours later. आणू नका एकमेकांना तेवढं. 4:30 वाजले. आज जरा लवकर सोडले कॉलेज मॅडम. काय होतंय रोनिया? कोण मस्त आहे रांगा त्याच्या, मस्त आहे बघ. जिरवायचे त्याचे पुढे कोण तिथे अरे त्यांना गाडीवरून सोडायचं. बसलो नाही. का बसला पण? का बसला? का बसला ते? चालला होता तू बसायला? अरे बसलं, चेष्टा केली तुमची रे. मी बसलो. उद्या आला तर मग केली असं आम्ही चेष्टा चांगली सोडून चाललं. आतापर्यंत नीट चालू होतं. आता एकमेकाची इज्जत करतात. एक ह्यो ह्याला बोलतोय, तो त्याला बोलतोय, ह्यो मध्ये घुसतोय, तो त्याच्यामध्ये घुसतोय बोलायला. बस स्टँड पर्यंत पोहोचायला आलोय. 4:45 होऊन गेले त्या. काही स्टॅच लवकर भेटले तर चांगले जाय. लवकर जायले नाहीतर 6:15 7:30 वाजता त्या घरी जायला. 580 मायनीतनं 580 परवडतो का? चांगलं परवडतो बाबा 580. परवडतो का म्हणते? परवडतो की बाबा. एवढी पण नव्हती काढायची एकमेकाची. तू मास्क घालून लय करतोय बाबा. बोल की आता गप झालं. माझ्याकडे येत जा. बोल ना. दिसणं झालं याच्यामध्ये त्या हिस्ट्रीमध्ये. फलटण होती त्याच्यामध्ये काही जागा भेटली नाही. आता कागद सोडायला त्याच्यामध्ये जागा भेटली आणि ती गेल्या त्या हिस्ट्रीमध्ये फलटणमध्ये. आम्हाला त्या हिस्ट्रीमध्ये लय करते. बाहेर काय जण उभं राहिले ते इकडं ह्या हिस्ट्रीमध्ये आलं तर जागा भेटेल त्यांना. तिकडे येणं झाली ती नेहमी खालीच आहे हिस्ट्री. बाहेर एवढे जण उभे राहिले आणि आतमध्ये उभे राहिले बाकी सर्व. आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये आहे ती पूर्ण खाल्ली. जागा तरी भेटली आम्हाला आणि आज लवकर चाललोय घरी. 5:30ला गाडी भेटली. नाहीतर 6 सव्वा 6 वाजते त्या विट्यामध्येच. म्हणजे अजून विट्यामध्येच आहे पण गाडी भेटायला. A few inches later. मायनीमध्ये आलो तर भारत माता विद्यालयापाशी. आणि दादाला फोन केला होता. दादा म्हटलं मी पण मायनीत येतोय लगेच. तर गाडी तरी आज भेटते त्याला पटापट. जागा माझी गेली आज.
म्हणजे आज HTML मध्ये पहिलं प्रॅक्टिकल होतं तेव्हा काय मला समजून झाले. मागच्या टायमिंग सुद्धा माझं C++चं प्रॅक्टिकल होतं तेव्हा सुद्धा जागा गेली. मी जिथं बसत तो PC खराबच निघतोय. काय मला समजा ना कसं माझं नशीब एवढं हे झालंय काय ते बेकार. माझं नशीब काय ते काय शब्द आहे ना पण लय बेकार आहे माझं नशीब. बदलायचं आहे पण कधी बदलायचं काय माहिती यार. नावाला फोन केला होता तो म्हणला येतोय 5 मिनिटात थांब इथंच. मग दोघं पण संग जाऊ मग त्याची वाट बघते आता. कधी यायचं काय माहिती. आणि आज वातावरण चांगलं झाले तसं ऊन पडले थोडं. नाहीतर वातावरण दररोज असं आहे ना पावसाचं काय मूड फ्रेश नव्हतं. आज थोडं चांगलं वाटतंय वातावरणानं. गावामध्ये आलो. आता येताना गाडी भेटली गावातली. दादाची वाट बघत होतो. फोन केली पण काय उचललं नाही त्याने. म्हणलं गाडीला हात करावा तर पर्यंत गावातलीच गाडी भेटली पिंटू तात्यांची. त्यांच्याबरोबर आलो आणि 6:45 वाजायला 5 मिनिटं कमी माहिती. आज लवकर आहे तरी नाही तर 7:15 7:30 वाजून जाते तर दररोज. आज थोडं लवकर आहे. तर घरी जाऊन परत फोन करायला लागला दादाला. आलोय म्हणून घरी. दादा घरी आलोय. नाही तर तो म्हणायचा मी तुला म्हणलो थांब म्हणलो होतो तू कधी गेला. 2दा फोन केला अजून त्याने उचलला नाही फोन. घरी गेलो एकदा फ्रेश होतो नंतर फोन करतो त्याला आलोय म्हणून घरी. A few inches later. घरी येऊन मला 1 मिनिटं पण नाही म्हणजे घरामध्ये पाऊल ठेवला तोपर्यंत वहिनींचा फोन आला. पिल्लूसाठी डेअरी मिल्क आणा. पाण्याची बॉटली आणा तेवढं फिल्टरच्या भरून. आणि आता पिल्ले झाल्या वाटतं आणवलं झालंय. तो म्हटला मग जाताना लॅपटॉप पण नाही. मग म्हटलं मग एकाच गाडीवरून जाऊ. मग सोड मला माघारी मग येताना. सारखं चालूच आहे येणं जाणं. लॅपटॉप ठेवतो बॅगमध्ये आणि पटापट देऊन नाव होतं त्याला. त्याची एक्झाम आहे टायपिंगची. त्यासाठी त्याला तयारी केली पाहिजे. 7 वाजायला 5 मिनिटं कमी. चला 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 फिरायला चला. काय कशी बघते काय किती फिराय फिराय येते का मला लगेच चला फिराय येते का मला लगेच हालायला लागली. उठा बघती काय नुसतं. ताप कमी झालाय पुसून घेतला 2-4 वेळा. डॉक्टर काय म्हणलं. बर बर चल जातो रे बाय. हॅलो हा थांब ही राहिले की ठेवायचं. थांब बाय नाही अजून. पोत आणलं होतं तेच ठेवायचं होतं ते देण्यात नाही राहिलं. ती पिलू संग बोलत बसलो होती आणि दीदी सोबत जातो लावतो दरवाजा पटापट. काय होता लॅपटॉप घेऊन आलो तो ठेवलाय आता म्हणलं बॅग माघार घेऊन जाईल. उद्या लागेल कॉलेज जाताना पटापट. अंदाज येतोय सोडायला 7:30 वाजले यार. जायला पाहिजे पटापट. थोडा अभ्यास करायला पाहिजे. मागं राहता कामा नये अभ्यासामध्ये तर. चला पटापट. मगाशी मी अभ्यास करतोय कारण माझे काही मित्र आहेत त्यांना विश्वासच बसत नाही. मी त्यांना खरं सांगतोय मी अभ्यास करतोय किंवा कधी म्हणतो मी इकडं आहे तिकडं आहे. त्यांना माझा विश्वासच बसत नाही. मी म्हणतो व्हिडिओ बनवतो असं त्यांना दाखवण्यासाठी. हे बघा मी खरं सांगतो तुम्हाला टाईमसुद्धा चेक करा म्हणजे तोच व्हिडिओ टाका मग यूट्यूबला. 9:30 वाजून गेल्याचा झोपण्या टाईमला. भेटू लवकरच मग नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून टाका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.